टेकडी चढत टेकडीच्या वर आले आणि तसेच टेकडीला लागून असलेल्या त्या दोन्ही डोंगरांच्या मधून असलेल्या मार्गाने आता ते काही वेळातच घाटाच्या मध्यभागी येऊन पोहोचले. घाटाच्या रस्त्याने जाणारी वाहनं आता दिसायला लागली होती. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता. जयने समोरच पाहिले. त्याची गाडी अजून तशीच कडेला उभी होती. आता रोड क्रॉस करून सगळेच गाडीत बसले. जयने गाडी आधी वळवली आणि घाट उतरत घाटाच्या पायथ्यापासून काही अंतर पुढे आणली. जिथे त्याला अंकितची गाडी सापडलेली त्या जागेजवळ त्याने स्वतःची गाडी थांबवली. रस्ता क्रॉस करत आता ते त्याच मार्गाने झाडीच्या आत शिरले. त्या कच्च्या रस्त्याने काही अंतर पुढे गेल्यावरच अंकितची गाडी त्यांच्या दृष्टीस पडली. पण एक विचित्र असा योगायोग होता, कारण तिथूनच काही अंतर पुढे असलेली संजनाची कार देखील तिथेच दिसत होती. हा योगायोग होता की काहीतरी विचित्र असा पॅटर्न ते कळत नव्हतं. माझी गाडी इथे कधी लावली? मला तर काहीच आठवत नाहीये. संजना तिच्या गाडीच्या जवळ आली. गाडी तिचीच होती हे तर तिला लक्षात आलं होतं आणि गाडीच्या दाराला असलेली ती चावी देखील तशीच होती. मलाही तेच कळत नाहीये. अंकितची गाडी पण इथेच सापडली, तुझी गाडी देखील इथेच सापडली. प्रीतीची गाडी तर घाटात बंद पडली होती, त्यामुळे तिची गाडी देखील आपल्याला आता येताना दिसली. ठीक आहे, गाड्या घ्या, आपण आता निघू. खूपच दमछाक झाली आहे सगळ्यांची, पण लक्षात असू दे, कोणीही गाफील राहू नका. उद्या आपण भेटतोय. आपण फक्त ते जंगलातून बाहेर आलोय, पण तुमच्या मागे असतील ती पिढा अजूनही तिचं काम कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या पातळीवर करतच आहे. जय म्हणाला. त्याने अंकितला त्याच्या गाडीची चावी दिली, जी त्याच्याकडेच त्याने ठेवलेली. आता ते सगळेच तिथून निघाले. अंकित त्याचे आई वडील थांबलेले त्या ठिकाणी गेला. प्रीती महाबळेश्वरलाच असलेल्या तिच्या फार्म हाऊसवर गेली. जाधवला आणि सतीशला त्यांच्या घरी सोडत जय आणि संजना आता आपापल्या गाडीने तिच्या फार्म हाऊसवर येऊन पोहोचले. तो चांगलाच थकलेला. ते जॅकेट त्याच्याकडेच होतं. शॉवरचं थंड पाणी त्याच्या अंगावर खूपच सुखावह वाटत होतं. शरीरातला पूर्ण थकवा त्याचा आता निघून चालला होता आणि त्याचबरोबर डोक्यात एक विचारही सतत सुरू होता. ते नक्की आपण काय पाहिलं होतं? ती काळी आकृती खरंच तिथे कोणी होतं की माझ्या नजरेचा भास होता? हा प्रश्न त्याला सतावत होता. तो बाथरूममधून बाहेर आला. अंगावर स्वच्छ कपडे चढवत काही वेळ तो तसाच बेडवर बसून राहिला. ते जंगलात काढलेले 24 तास हे आयुष्यातले सगळ्यात विचित्र असे 24 तास होते. सर्वात महत्त्वाचं काम त्याला आज रात्री करायचं होतं. त्याने सोबत आणलेले ते 9 खिळे, त्या 9 खिळ्यांच्या सोबत त्याला मिळणार होत्या 9 चिठ्ठ्या आणि त्या 9 चिठ्ठ्यांमध्ये त्याला इथून पुढे तिथे जाणाऱ्या 9 व्यक्तींच्या बाबतीत असलेली भविष्यवाणी त्याला समजून घ्यायची होती. त्या 9 व्यक्ती नक्की कोण असतील आणि त्यांची तिथे जायची नक्की तारीख आणि वेळ काय असेल हे लवकरात लवकर शोधून काढणं महत्त्वाचं होतं, जेणेकरून त्या 9 व्यक्तींना तिथे जाण्यापासून रोखता येईल आणि त्यांना या अशा विचित्र गोष्टीबद्दल आधीच माहिती देता येईल आणि सतर्क करता येईल. ही सगळी योजना त्याच्या डोक्यात शिजत होती. त्या विहिरीत जेव्हा मी ती बॅग टाकली तेव्हा त्या विहिरीतून आलेले आवाज किती भयानक होते. अक्षरशः छातीला भगदाड पडायची वेळ आली होती. तिथून मी बाहेरच निघू शकलो नसतो तर काय झालं असतं? मी तिथेच अडकून राहिलो असतो तर काय झालं असतं? जर आणि तरच्या गोष्टी त्याच्या मनात आता भय उत्पन्न करत होत्या. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या मोठ्या संकटापासून आपण नशिबाच्या जोरावर वाचतो, पण नंतर याच शंका कुशंकांमुळे माणूस खच्ची होत जातो. मध्यरात्र झालेली. तो अजूनही जागाच होता. एक एक करत त्याने आता त्या 9ही चिठ्ठ्या उघडत तिथं भविष्यकाळात येणाऱ्या त्या 9 लोकांबद्दलची माहिती वाचायला सुरुवात केली होती.
त्या प्रत्येक व्यक्तीचं वर्णन, तिथे येण्याची तारीख, वेळ आणि दिशा त्यांनी आता त्याच्या डायरीमधून नोंदवायला सुरुवात केली होती. हिंदू कॅलेंडरनुसार असलेल्या त्या तारखा त्याने समजून घेतलेल्या. पुढचा व्यक्ती इथे जो पोहोचणार होता त्याला तिथे पोहोचायला अजून 5 दिवस होते. म्हणजेच 6 मे या तारखेला तो व्यक्ती तिथे पोहोचणार होता. तो एक 32 वर्षाचा पुरुष असेल, जो तिथे एका लाल रंगाच्या गाडीने पोहोचणार असेल असं त्यात लिहिलेलं. आणि सर्वात खाली लिहिलेलं, शंतनू, अंत 2 मास. म्हणजे त्या जागेवर पोहोचल्यानंतर आणि त्या सोन्याचा श्राप लागल्यानंतर 2 महिन्यातच त्याचा मृत्यू होणार. ही गोष्ट देखील आता जयला लक्षात आलेली. 6 मे नंतर जवळपास 3च दिवसांनी तिथे 2 व्यक्ती पोहोचतील. त्यातली एक स्त्री आणि एक पुरुष, दोघेही 30 वर्षाचे आणि दोघेही तिथे पोहोचणार होते एका पांढऱ्या वाहनाने. त्या दोघांची नावे शिवा आणि सुनंदा अशी नमूद करण्यात आलेली. त्यांच्यासाठी अंताचा काळ हा 1 मास एवढा लिहिण्यात आलेला. त्याने आता पुढची चिठ्ठी उघडली. त्या चिठ्ठीमधला मजकूर त्याने वाचला आणि नंतर उघडलेल्या 5ही चिठ्ठ्यांमध्ये अगदी तसाच मजकूर होता. त्या 6ही व्यक्ती म्हणजे 3 स्त्रिया आणि 3 पुरुष होते. त्यांची तिथे येण्याची वेळ, काळ आणि वाहन हे सगळं काही एकसारखंच होतं. म्हणजे कदाचित ते 5ही जण एकाच वाहनाने प्रवास करत त्या घाटात पोहोचतील आणि मग तिथूनच एकदा चकवा किंवा एखादा विचित्र असा भ्रम त्या सगळ्यांना होईल आणि मग ते त्याच वाटेने त्या जंगलाकडे पोहोचतील असंच एकूण त्याला दिसत होतं. त्या 6ही चिठ्ठ्यांच्या खाली नावं लिहिलेली दिसत होती. अंगद, विशाखा, आनंद, नारायण, सुमित्रा, श्रीलीला ही ती 6 नावं होती आणि अंताचा कालावधी हा 1 मास इतका लिहिलेला होता. म्हणजे आता एक करता येऊ शकेल. आपल्याला या ठराविक कालावधीबद्दल आता माहिती झालेली आहे. बरोबर त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला हजर असणं आवश्यक आहे. त्या लोकांना तिथे जाण्यापासून रोखलंच पाहिजे. अन्यथा पुढे काय होईल याचा कुठलाच अंदाज येणार नाही. ते सगळे तिथं 12 मेला रात्री पोहोचतील हे त्याला त्या 5ही चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार असलेल्या तारखेवरून समजलं. अचानक त्याच्या खोलीच्या दारावर नॉक झालं. तो क्षणभर दचकला. त्याने घड्याळाकडे बघितलं. रात्रीचे 2 वाजले होते. एवढ्या रात्री कोण असेल? संजना तर झोपली होती. सावधपणे तो दरवाजाजवळ आला आणि त्याने दरवाजा उघडला. समोर संजना उभी होती. काय ग, तू झोपली नाहीस का अजून? जयने विचारलं. नाही, थोडा वेळ झोप लागली होती, पण सारखं डोळ्यासमोर तेच दिसतंय. ती जागा, तेच सगळं. काय झालं कोणास ठाऊक, म्हणून मग जाग आली. म्हटलं बघावं, तुम्ही जागे आहात का? संजना म्हणाली आणि खोलीच्या आत आली. बेडवर त्याने पसरलेल्या त्या चिठ्ठ्या, समोर असलेली ती डायरी आणि मोबाईलवर सुरू असलेले इंटरनेट हे बघून आता तिला जरा कुतूहल वाटलं. तिने डायरीवर नजर टाकली. तिथे 9 लोकांची माहिती दिलेली, कोण कधी येणार आहे आणि त्या प्रत्येकासाठी असलेलं एक प्रतिकात्मक नाव जे त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं. बापरे, तुम्ही तर सगळा रिसर्च करताय की, ती म्हणाली. तेच तर, आता काहीतरी करावंच लागेल. त्या 9 लोकांना तिथे जाण्यापासून अडवलं पाहिजे. हे महत्त्वाचं काम व्हायला पाहिजे. पुढचं रहस्य उलगडण्यासाठी परत एकदा तिथं जावंच लागेल. पण मला माहिती आहे हे इतकं सोपं नसेल. तिथून बाहेर निघणं देखील खूप अवघड होतं, पण दैवकृपेने आपण ते साध्य केलं. जय म्हणाला. पण नक्की कोण करत असेल हे सगळं आणि काय रहस्य असेल त्या पूर्ण जागेच्या मागे? हे सोनं म्हणजे एखाद्या गुप्तधनासारखं आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की जिथे जिथे गुप्तधन असतं त्याच्या आसपास सापांचा वावर जास्त असतो, ती म्हणाली. गुप्तधन या शब्दावरूनच त्याला आता काहीतरी आठवलं. तो क्षणभर विचारात पडला. काय झालं? कसला विचार करता एवढा? संजनाने त्याला विचारलं. तू जो शब्द वापरलास गुप्तधन,
त्यावरून मला एक घटना आठवली. म्हणजे आता त्या घटनेत किती सत्य होते हे मला माहिती नाही, कारण ही खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. आमचे एक गुरु आहेत स्वामी चिन्मयानंद. मी त्यांना खूप मानतो. आजवर आयुष्यात त्यांनी माझी खूप वेळा मदत केली आहे. त्यांचा अलिबागच्या जवळ एक आश्रम आहे. जवळपास 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी असाच तिथे गेलो होतो. माझा एक जवळचा मित्र होता. त्याने त्यांची दीक्षा घेतली होती. त्यांचं नाव परेश होतं. दुर्दैवाने तो आता या जगात नाही. एका भयंकर अशा घटनेत त्याचा जीव गेला. तर सांगायचा मुद्दा असा की 7-8 वर्षांपूर्वी मी एकदा तिथे गेलो होतो. त्यावेळी परेशने नुकतीच स्वामीजींची दीक्षा घेतली होती. मी फक्त परेशला भेटायला म्हणून गेलो होतो. स्वामीजी बरोबर माझा तेवढा परिचय तेव्हा झालेला नव्हता, पण ते मला ओळखायचे. परेशने मला थांबायला सांगितलं होतं. त्यांनी स्वतःचे घरदार सोडलं होतं आणि तो स्वामीजींच्या आश्रमातच राहायला लागला होता. त्याच्या घरी त्याची आई आणि त्याची बहीण होती. त्या दोघीही पुण्यातच राहायच्या. तसं घरचं सगळं चांगलं होतं. परेशने हा निर्णय घेतल्यानंतर मी अधूनमधून त्या दोघींना भेटायला जायचो. त्या मला त्यांच्या मुलासारखा समजायच्या. तर मी परेशला भेटायला गेलो, पण परेश आश्रमातल्या स्वामीजींच्या रोजच्या कार्यक्रमात व्यस्त होता. रोज सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास स्वामीजी लोकांना भेटत असत. आजही ते तसंच करतात. लोकांच्या समस्या ते जाणून घेतात. समस्या म्हणजे चित्रविचित्र अशा समस्या. लोक त्यांच्याकडे करणी, भूतबाधा, पिशाच्य बाधा आणि पितृदोष यासारख्या गोष्टींसाठी समाधान मागायला यायचे. आजही येतात. तर त्यावेळी परेशने मला तिथे थांबायला सांगितलं. त्याला त्याच्या आईला आणि बहिणीला काहीतरी वस्तू माझ्यामार्फत पाठवायची होती. मी देखील तिथेच त्यांच्या त्या सभेत थांबलो. त्यावेळी एका स्त्रीने एक घटना सांगितली होती. तर झालं असं होतं की स्वामीजींकडे एक स्त्री आली होती. नुकतंच तिच्या नवऱ्याचं आणि मुलाचं निधन झालेलं. त्यांच्या एका वडिलोपार्जित संपत्तीचा एक मोठा भाग अगदी चमत्कारिकरित्या त्यांच्या मालकीचा झाला होता. हे लोक शहरात राहायचे. गावाकडे तिच्या नवऱ्याचा भाऊ आणि त्यांचं कुटुंब राहत होतं. एक एक करत तिच्या नवऱ्याला भावाचं पूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडलं होतं. कुणाला साप चावला होता, कुणाला कुठला तरी दुर्धर आजार झालेला, तर कोणी अपघातात वारलं होतं, कोणी आत्महत्या केलेली. एक एक करत 6 लोक एकाच कुटुंबातील जवळपास 4 महिन्यात मृत्युमुखी पडले होते. वडिलोपार्जित संपत्तीची आणि त्या मोठ्या घराची मालकी त्या स्त्रीच्या नवऱ्याला मिळाली होती. त्या घरात राहायला गेल्यानंतरच तिच्या मुलाला चित्रविचित्र स्वप्न पडू लागली. स्वप्नात त्याला कोणीतरी दिसायचं आणि या घराच्या मागे असलेल्या विहिरीत खूप सारं गुप्तधन आहे असं सांगायचं. सुरुवातीला तिच्या मुलाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर हळूहळू तो त्या गोष्टीसाठी वेडा होऊ लागला. अशातच एके दिवशी सकाळी त्याचा मृतदेह त्या विहिरीत सापडला. त्या दुःखातून ती सावरतच होती आणि आता तशीच स्वप्न तिच्या नवऱ्याला पडू लागली. काही कळायच्या पुढच्या 2-1 दिवसात तिच्या नवऱ्याने देखील त्याच विहिरीत आत्महत्या केली होती आणि आता तीच स्वप्न तिला पडू लागलेली. स्वामीजींकडे कुठली तरी सिद्धी होती. त्यांनी तिला त्याच क्षणी एक गोष्ट सांगितली की त्या विहिरीत कोणतंही गुप्तधन नाही. हा कुठला तरी करणी बाधेचा प्रकार आहे. कोणीतरी 2 लोक आहेत ज्यांचं तुमच्या घरात येणं जाणं आहे. त्याच लोकांनी तुमच्या दिराच्या कुटुंबाचा नाश केला आणि आता ते तुमचाही नाश करत आहेत. खूप तपास केल्यावर समजलं की त्या घरात एक म्हातारं जोडपं नोकर म्हणून काम करत होतं. कित्येक वर्षापासून ते या घराण्यावर एक विचित्र अशी करणी बाधा करत होते. त्यानंतर जेव्हा त्या वृद्ध जोडप्याला जाब विचारण्यात आला, तेव्हा नंतर असं समजलं की त्या लोकांनी कुठल्या तरी पूर्ववैमनस्यातून हे काम केलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की गेले 20 वर्षे ते या कुटुंबाकडे नोकर म्हणून राहत होते. ही करणी करायला त्यांना त्यांच्याच एका मृत पूर्वजाने आदेश दिला होता. असं ते काहीतरी
विचित्र बोलत होते. नंतर ते असंही म्हणाले की ही सर्व मालमत्ता आधी त्यांच्या मालकीची होती, पण या लोकांनी ती धोक्याने हडपली होती कित्येक पिढ्यांपूर्वी. त्याचाच बदला हे लोक घ्यायला म्हणून आले होते. 20 वर्षे त्या घरात नोकर म्हणून काम करत होते आणि 20 वर्षानंतर त्यांना त्या अघोरी कार्यात यश मिळालं होतं. नंतर त्या स्त्रीने ते घर त्याच वेळी सोडून दिलं, पण तिचा जीव तर वाचला, पण तिचा नवरा आणि मुलगा तिने गमावला होता. जयने सांगितलेल्या या घटनेमध्ये रोमांच होता, भीती देखील होती, पण संजनाला एक गोष्ट कळत नव्हती की जय तिला हे सगळं का सांगतोय. अगं तू तर घाबरलीस. मला जस्ट गुप्तधन या शब्दावरून हा किस्सा आठवला, म्हणून मी तुला सांगितलं. जय उठून उभा राहिला. खोलीत टेबलाजवळ येत त्याने एक सिगरेट पेटवली आणि तो सिगरेटचा एक झुरका घेत एकदमच गंभीर झाला. माय गॉड, ही गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही? मी तोच विचार करत होतो. हे सगळं जे काही तिथं रचलं गेलंय हे कोणत्याही साधनाशिवाय रचलं जाणं शक्यच नव्हतं, जय म्हणाला. संजनाला त्याचं बोलणं काही कळतच नव्हतं, पण त्याला या गोष्टीबद्दलचा एक ठोस अंदाज आला होता. हे जे काही रचलं गेलंय ते कोणत्याही साधनाशिवाय शक्यच नव्हतं. तो परत एकदा तेच वाक्य बोलला. जय, नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? कसलं साधन? मला काहीतरी कळेल अशा शब्दात तरी सांगा. संजना आता बेडवरून उठून त्याच्या जवळ आली. यस, सांगतो, सगळं सांगतो, पण हा फक्त माझा एक अंदाज आहे आणि माझ्या हिशोबाने 90% तसंच असणार. त्या जंगलात आपण जे काही बघितलं, जे काही आपल्याला आतापर्यंत दिसलं, तुला काय वाटतं हे असंच आपोआप घडतंय? कुठली अदृश्य शक्ती ते घडवतीये? ते तसं दिसत असलं तरी पूर्णपणे खरं नाही. कोणत्या तरी मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि कोणत्या तरी मानवी सहायतेशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य नाहीत. सगळ्या अघोरी आणि अशुभ गोष्टींच्या मध्ये कुठला ना कुठला मानवी हस्तक्षेप हा असतोच. इथेही तसंच असणार. त्या बाहुल्या आपण बघितल्या. त्या बाहुल्यांपैकी काही बाहुल्यांवर खूप धूळ बसलेली, पण काही बाहुल्यांवर धूळ बसलेली नव्हती. निसर्गाचं जे काम असतं त्यात कोणताही भेदभाव नसतो. जर धूळ बसलीच होती तर सगळ्याच बाहुल्यांवर बसायला हवी होती. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट, त्या बाहुल्यांवर टोचलेल्या सुया, त्या बाहुल्यांची त्या झाडाच्या फांद्यांना केलेली बांधणी, हे सगळं आपण बघितलं. हे सगळं काही कोणीतरी मानवी सहायतेखेरीज होणार नाही. आता काही गोष्टी अशा आहेत की ज्यात अगदीच कोणतंच स्पष्टीकरण देता येत नाही. जसं की तुला नजरेसमोर दिसलेला माझ्यासारखा तरुण आणि त्याचवेळी प्रीतीला दिसलेली एक मध्यमवयीन स्त्री, दोघांना वेगवेगळ्या गोष्टी दिसलेल्या, पण ती वेळ एकच होती. आता या गोष्टीला मी कोणतंही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. तुमच्या दोघींच्या बाबतीत आणि अंकितच्या बाबतीत जे काही घडलं ते अगदीच कल्पनेच्या पलीकडलं होतं, पण मला खूप दाट संशय येतोय की तिथं कोणीतरी वहिवाट करतंय. कदाचित त्या जागेत असलेल्या त्या अशुभ अघोरी शक्तीने निवडलेली काही माणसं जी तिथे वेळोवेळी जात आहेत आणि त्या अघोरी शक्तीच्या आदेशानुसार या गोष्टी करतायत. त्यासाठी आपल्याला या जागेचा इतिहास शोधणं गरजेचं आहे, जे की आत्ताच्या घडीला खूपच जास्त अवघड वाटतंय, जय म्हणाला. असो, मला वाटतं आता खूप रात्र झाली आहे. तू आता तुझ्या रूममध्ये जा आणि झोप. मी पण आता झोपतो, जय म्हणाला. ती निघाली आणि दारातून बाहेर जात थांबली. बरं आठवलं, मगाशी मला अंकितचा कॉल येऊन गेला. अंकितच्या कन्स्ट्रक्शन साईटवर काहीतरी प्रॉब्लेम झाल्याचं आत्ताच त्याला समजलं. उद्या सकाळी त्याला तिथे जाऊन यावं लागेल, त्यामुळे सकाळी तो इथे येणार नाही. पण तो म्हणाला की काम संपून लवकरात लवकर तो परत एकदा महाबळेश्वरला येईल आणि मग संध्याकाळी तो आपल्याला भेटायला येईल. त्यामुळे मग मी प्रीतीलाही तसंच त्याच वेळी यायला सांगितलंय. आय होप तुमची काही हरकत नाही, संजना म्हणाली. ठीक आहे, चल, गुड नाईट, तो म्हणाला.
संजना आता तिथून निघून गेली. जय देखील आत येऊन आता शांतपणे झोपून गेला. वेळ सकाळी 10ची. अंकितची गाडी पोलादपूरच्या अलीकडे असलेल्या एका कन्स्ट्रक्शन साईटजवळ येऊन थांबली. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. 2 दिवस त्याने त्या जंगलात काढले होते. आजचा दिवस आराम करावा असा विचार होता, पण नेमका या साईटवर प्रॉब्लेम झालं होतं. 2 दिवस घरच्यांनी कसे काढले होते हे त्याचं त्यांनाच माहिती. आज देखील ते त्याला सोडायला तयार नव्हते आणि त्याचमुळे त्याचे वडील देखील त्याच्यासोबत आले होते. काय रे, बरं आहे का त्या लेबरला? फार लागलंय का? साईट ऑफिसमध्ये प्रवेश करत अंकितने समोरच बसलेल्या त्याच्या मित्राला विचारलं. नाही, थोडंफार लागलंय, पण तुला तर माहितीये ही लोक किती नाटकं करतात. कॉन्ट्रॅक्टरने त्याच्या मलमपट्टीसाठी पैसे मागितले, त्यातच माझं आणि त्याचं थोडंसं वाजलं आणि म्हणूनच त्याने काम बंद करायची धमकी दिली. आता मला कळत नव्हतं नक्की आता हे सगळं कसं हँडल करावं, म्हणून मी तुला फोन केला. मला माहितीये 2 दिवस तू कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकला होतास. मी पण खूप काळजीत होतो तुझ्या, पण सॉरी यार, माझ्यामुळे तुला इथे यावं लागलं. बरं ते जाऊ दे, कुठे आहे तो कॉन्ट्रॅक्टर? मी बोलतो त्याच्याशी, अंकित म्हणाला. कॉन्ट्रॅक्टर मागेच असलेल्या प्लॉटिंगच्या एरियाजवळ त्याच्या वर्कर लोकांसोबत उभा होता. अंकित अशा गोष्टी हँडल करण्यात एक्सपर्ट होता. तो आता साईट ऑफिस बाहेर निघाला आणि चालत त्या प्लॉटिंगच्या जागेजवळ गेला. कॉन्ट्रॅक्टर बरोबर काही वेळ बोलत आणि त्याची समजूत घालत त्याने 15-20 मिनिटातच तो प्रॉब्लेम सॉल्व केला. बॅगमधून थोडीशी कॅश काढली आणि त्याने कॉन्ट्रॅक्टरला दिली. साहेब, अहो मी पण काही वाईट माणूस नाहीये, पण लेबरला दुखापत झाली होती, त्याच्यासाठी पैसे मागत होतो. पण राजन साहेब डायरेक्ट हामरी तुमरीवर येतात. तुम्ही किती व्यवस्थितपणे बोलून हा प्रश्न लगेच सॉल्व केला. मी काम लगेच सुरू करतो, फक्त तुम्ही त्यांना एकदा समजावून ठेवा, कॉन्ट्रॅक्टर म्हणाला. आणि आता लेबर लोकांना जमा करून पुन्हा एकदा साईटचे काम सुरू करण्याचा आदेश देऊ लागला. काम बंद होतं. त्या वेळात आता तिथले लेबर बाजूलाच असलेल्या काही झाडांच्या इथे बसून जेवण वगैरे करताना दिसत होते. पण कॉन्ट्रॅक्टरचा आवाज ऐकल्यावर सगळेच लेबर आता डबे गोळा करून परत एकदा साईटच्या दिशेने येऊ लागले. अंकित काही वेळ तिथेच उभा राहिला आणि अशातच त्याची नजर समोरूनच जाणाऱ्या एका म्हाताऱ्या व्यक्तीवर गेली. म्हातारा हातातला डबा घेऊन आता साईटच्या दिशेला जात होता. काका जरा थांबा, अंकितने त्या माणसाला आवाज दिला आणि अंकित त्या माणसाच्या जवळ आला. माणसाने मागे वळत त्याच्याकडे बघितलं आणि अंकित अक्षरशः सुन्न झाला. क्षणभर तो काहीच बोलत नव्हता, नुसता त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. काय झालं साहेब, का थांबवलं त्यांना? अंकितला मागून आता कुठल्या तरी स्त्रीने आवाज दिला. वळून त्याने त्या दिशेला बघितलं आणि आता मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली. मागे एक म्हातारी उभी होती. त्याने आता त्या म्हातारीचा चेहरा निरखून बघितला आणि परत एकदा त्याने मागे वळत म्हाताऱ्याकडे बघितलं. बापरे, हे कसं शक्य आहे? हेच तर ते दोघे होते जे मला त्या दिवशी घाटात दिसले होते. म्हणजे अगदी असेच तर होते. अंकितला आता घाम फुटला होता. खिशातून रुमाल काढत त्याने घाम टिपला. त्या दोघांना काय बोलावं हेच त्यांना कळत नव्हतं. सर, काही प्रॉब्लेम आहे का? अचानक त्याच्या डाव्या बाजूने कॉन्ट्रॅक्टर येत त्याला विचारू लागला. नाही, काही नाही, जावा तुम्ही काम करा, अंकितने आता त्या दोघांना सांगितलं. कॉन्ट्रॅक्टर मात्र तिथेच उभा होता. ते म्हातारं जोडपं आता चालत साईडच्या दिशेला गेलं. कदम साहेब, मला एक सांगा, हे दोघं कोण आहेत? हे आताच नवीनच आलेत का इथे कामाला? अंकितने विचारलं. नाही साहेब, या म्हाताऱ्याचं नाव गिरधर काका आणि ती त्याची बायको श्यामला काकी. हे दोघे आपल्या माझ्याकडे खूप वर्षापासून कामाला आहेत. म्हणजे जिथे कुठे मी साईटवर कुठलं काम घेतो तिथे हे दोघं असतात. माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत, मेहनती आहेत. पण वाईट वाटतं, या वयात देखील दोघांना काम करावं लागतंय.
काय करणार, एकुलता एक मुलगा अपघातात गेला. जुगाराच्या नादात खूप कर्ज केलं होतं त्याने. ते कर्ज फेडता फेडता या जोडप्याची सगळी मिळकत गेली. आता 2 वेळची भाकरी कमवायला देखील खूप कष्ट करावे लागत आहेत. कॉन्ट्रॅक्टर कदमने आता त्या दोघांबद्दल बरीच माहिती अंकितला दिली होती. या दोघांनाही ते पाहायचं मला आठवत नाही, म्हणून विचारलं. अंकित म्हणाला, अहो सर, 2 दिवसापूर्वी तुम्ही इथे आला होता संध्याकाळच्या वेळी. तेव्हा हे दोघं साईट ऑफिसमध्येच होते. म्हणजे तुम्ही साईट ऑफिसमध्ये येत होतात आणि ते दोघे बाहेर चालले होते. त्या दिवशी त्यांच्या पगाराचा दिवस होता ना? कदम म्हणाला. मग तिथून हे कुठे गेले? त्या दिवशी संध्याकाळनंतर हे लोक कुठे होते? अंकितने आता पुढचा प्रश्न विचारला. मागच्या बाजूला आपण या लोकांना टेम्पररी शेड बांधून दिली आहे ना, दोघेही तिथेच होते. संध्याकाळी 9:30-10च्या आसपास मी देखील दुसऱ्या एका लेबरकडे काही कामासाठी गेलो होतो. तेव्हा मला हे दोघेही त्यांच्या शेडमध्ये जेवण करताना दिसले होते. मग तिथे मी काही वेळ या दोघांशी गप्पा मारत उभा राहिलो. म्हणता म्हणता 11 कधी वाजले माझे मला कळलं नाही. मग श्यामल काकी म्हणाली की तू जेवूनच जा. मग मी तिथेच जेवलो. 11:30 वाजता मी तिथून गाडी काढली आणि माझ्या घरी निघून गेलो. कदमने आता त्या रात्रीची सगळी घटना सांगितली होती. पण अंकित मात्र धक्क्यात होता. हे लोक जर इथं होते तर मग मला त्या वाटेत त्या घाटात भेटलेले ते दोघेजण कोण होते? त्या जोडप्यामध्ये आणि ह्या जोडप्यामध्ये कमालीचं साम्य होतं. अगदी हुबेहूब नाही म्हणता येणार नाही, हे मीही मान्य करीन. पण आवाज म्हणा, चेहऱ्याची ठेवण, डोळे, नाक या गोष्टी जवळपास सारखंच होतं. अंकित विचारात पडलेला.